भाव अवघा 1 रुपया किलो। साक्रीत संतप्त शेतकऱ्यांनी 1.5 क्विंटल गवार रस्त्यावर फेकला। ₹600 किलोचे बियाणे, महागडी खते आणि मजुरांची रोजची मजुरी देऊन पिकवलेल्या गवारला बाजारात अवघा 1 रुपया किलो भाव मिळाल्याने साक्री तालुक्यात खळबळ उडाली आहे। काशीपूर येथील शेतकरी साहेबराव कारंडे यांनी पेरेजपूर फाट्यावर व्यापाऱ्यांनी 100 रुपये क्विंटल असा मातीमोल दर सांगताच संतापाच्या भरात आपला तब्बल 1.5 क्विंटल गवार थेट रस्त्यावर फेकून देऊन तीव्र निषेध नोंदवला। 2 दिवसात अचानक दर कोसळल्याने व्यापारी शेतकऱ्यांची लूट करत असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केलाय। व्यापाऱ्याने माल निबर असल्याचा दावा केला असला तरी शेतकऱ्यांनी तो पूर्णपणे फेटाळला। या परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस शशप पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे यांनी तीव्र संताप व्यक्त करत खत, बियाणे, मजुरीचे दर आभाळाला भिडले असताना शेतमालाला असा कवडीमोल भाव मिळणे ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा आहे, अशा शब्दात व्यापारी व सरकारवर हल्लाबोल केला असून सध्या साक्रीतील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालाय। ब्युरो रिपोर्ट, साक्री। सहसंपादक अनिल बोराडे। इतक्या कडक उन्हाळ्यात विहिरींना पाणी कमी असताना देखील आणि अतिशय काबाड कष्ट करून उन्हातानामध्ये गवार शेंगांचं पीक शेतकरी या तालुक्यामध्ये पिकवतोय आणि या शेंगांना 1 रुपया सुद्धा भाव आज मिळेल असा झालेला आहे। शेतकऱ्यांची अक्षरशः क्रूर अशी थट्टा व्यापाऱ्यांकडून असेल, सरकारकडून असेल, निसर्गाकडून असेल सध्या होताना दिसते। गेल्या महिनाभरापूर्वीच अवकाळी पावसाचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता। हे तेच कांदा उत्पादक शेतकरी आहेत ज्यांनी खराब झालेला कांदा नांगरून, रोटावेटर मारून परत गवार पीक लावलं आणि एवढ्या उन्हातानामध्ये गवार पिकाच्या माध्यमातून का असेना तेल मिठाचा प्रश्न सुटेल असं त्यांना वाटत होतं, परंतु गवार पीक एवढ्या उन्हातानामध्ये काबड कष्ट करून पिकवली आणि 1 रुपया सुद्धा भाव त्याला मिळणार नसेल तर अक्षरशः शेतकऱ्याची थट्टा सर्व घटकांकडून चाललेली आहे आणि शेतकरी खरोखर आत्महत्या नाही करणार तर त्याला दुसरा काय पर्याय आहे हे शासनाने किंवा सर्वसामान्य जनतेने सांगावं। शेतकऱ्याच्या अशा या थट्टेला शासन तर जबाबदार आहेच आहे, पण आसमानी संकट सुद्धा याला जबाबदार आहे आणि म्हणून